जे विद्यार्थी ITI करत आहेत ते विद्यार्थी स्वाधारचा फॉर्म भरू शकतात। तर स्वाधारचा फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या अगोदर जे रेग्युलर व्हिडिओ आहे ते बघितलेले आहे, परंतु आतापर्यंत ITIचं ऑप्शन भरपूर विद्यार्थ्यांना मिळत नव्हतं। तर ITIचं ऑप्शन कसं शोधायचं हे आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहे। फक्त एकच प्रॉब्लेम होता की ITI कॉलेजेस विद्यार्थ्यांना निवडता येत नव्हते। तर ITI कॉलेज कसे निवडायचे, सर्वप्रथम ज्या प्रकारे आपण ऑलरेडी जो न्यू रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअलचे फॉर्म तुम्ही बघितलेले असाल त्याचप्रमाणे आपल्याला आता हा फॉर्म फिल करायचा आहे। फक्त आपण करंट एज्युकेशनमध्ये नेमकं कोणते ऑप्शन चूज करायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानुसार रजिस्ट्रेशन करा। आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे इथे डॅशबोर्डच्या खाली जे ऑप्शन दिलेले आहे ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन म्हणून, त्यामध्ये आपल्याला संपूर्ण जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन फिल करून घ्यायचे आहे, जसे की पर्सनल इन्फॉर्मेशन। तर सर्वप्रथम तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशनला यामध्ये तुम्ही बघू शकता दोन ऑप्शन आहे, एक्झिस्टिंग आणि न्यू। जर तुम्ही सेकंड इयरला असेल तर तुम्ही एक्झिस्टिंग करणार म्हणजे रिन्युअल, आणि न्यू म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला आहे। तर लक्षात ठेवा एक्झिस्टिंग म्हणजे रिन्युअल होतात आणि न्यू म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे ते विद्यार्थी न्यू ऑप्शन चूज करणार, हे लक्षात असू द्या, कारण यावरती पण भरपूर ऑप्शन डिपेंड असतात। त्यामुळे जर तुम्ही फर्स्ट इयर असाल तर न्यू करा आणि सेकंड इयरला असाल तर एक्झिस्टिंग करा। अशा प्रकारे इथे तुम्हाला हे ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे। आणि सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे अप्लाय फॉर हॉस्टेल, तिथे तुम्हाला स्वाधार चूज करायचा आहे। त्यानंतर टाईप ऑफ कोर्समध्ये तुम्हाला हायर सेकंडरी चूज करायचं आहे, लक्षात असू द्या। टाईप ऑफ कोर्समध्ये हायर सेकंडरी सिलेक्ट करा, सर्वात शेवटचं ऑप्शन आहे, हायर सेकंडरी चूज करा। त्यानंतर करंट एज्युकेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जात आहे, करंट एज्युकेशनमध्ये यायचं आहे तुम्हाला। यामध्ये बघू शकता स्टेट महाराष्ट्र आहे। त्यानंतर इथून तुम्हाला जिथे तुमचं कॉलेज आहे तिथलं तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे। त्यानंतर तालुका, तर यामध्ये डिस्ट्रिक्ट चूज करा, तालुका चूज करा की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकत असाल त्या जिल्ह्याचा तालुका प्लस डिस्ट्रिक्ट। त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल, यामध्ये तुम्हाला व्होकेशनल कोर्स चूज करायचा आहे, जे सर्वात शेवटचं ऑप्शन आहे। इथे व्होकेशनल कोर्स सिलेक्ट करा आणि फर्स्ट इयर आहे म्हणून आपण इथे फर्स्ट इयरचा फॉर्म भरत आहे। रिन्युअल असतं तर स्टार्टिंगला आपण एक्झिस्टिंग केलं असतं। त्यानंतर स्ट्रीममध्ये काय चूज करायचं, स्ट्रीममध्ये सर्वात शेवटी ऑप्शन आहे अदर ऑप्शन चूज करा। तुम्हाला तुमचे कॉलेजचे संपूर्ण नाव येऊन जाणार। आणि ITIच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण भरपूर दिवसापासून ITIचे विद्यार्थी विचारत होते फॉर्म कसा भरायचा, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येत आहे। त्यानंतर कॉलेज नेम बघू शकता, बघा सर्व कॉलेजेस आलेले आहे, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट। अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढेही कॉलेज असेल संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर ओपन आहे। तर तुम्ही या प्रकारे तुमचे कॉलेज सिलेक्ट करू शकता। तर ITIच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली फॉर्म भरा व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। तर बघू शकता कॉलेज सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची ब्रँच सिलेक्ट करा। यामधून बघू शकता तुमचा नंबर कसा लागला आहे, स्पॉट ॲडमिशन घेतली असेल तर स्पॉट ॲडमिशनचा ऑप्शन आहे, गव्हर्नमेंट थ्रू लागले असेल तर 1 नंबरचा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट कोटा। या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिल करू शकता। तर लवकरात लवकर फॉर्म फिल करा। बाकीचे जे व्हिडिओ आहे आपले रिन्युअल आणि न्यू म्हणजे न्यू विद्यार्थी जे आहे फर्स्ट इयरवाले त्यांचा सुद्धा व्हिडिओ आहे आणि रिन्युअलचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि त्या व्हिडिओच्या आधारे या प्रकारे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा। यामध्ये फक्त कॉलेज कसे सिलेक्ट करायचे हेच आपण बघितलं आहे, कारण ऑलरेडी संपूर्ण जो 15 ते 20 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी बनवला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ न बनवता फक्त तुमचा जो प्रॉब्लेम होता तो आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता। तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करा व आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। तर ITIचे विद्यार्थी भरपूर दिवसापासून कमेंट्स करत होते ITIचं ऑप्शन कसं शोधायचं, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तरी विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असेल 15 जानेवारी 2025 ही लास्ट डेट आहे, तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता व समाज कल्याण ऑफिसला सुद्धा सबमिट करू शकता। साईडवर सुद्धा डेट दिलेली आहे, सर्व टॉप पोझिशनला आय मार्क बटन आहे, तिथे तुम्हाला डेट दिलेली आहे। तर ITIच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा। कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण जात असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवल्या जाणार व स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।